नको ना बाबा करायला जाऊ नको ना. मित्रांनो समोर बघू शकता एक असा चांगला असा व्हाईट गोल बैल आहे आणि सारे पब्लिक त्याच्या पाठीमागे. नमस्कार मित्रा. नमस्कार मित्रांनो. कुठून आलता आज या मैदानाला? आम्ही आज वावेवर खडूरून आलोय. दादा कोणता नंदी आणलाय? आमचा हा खजिना बैल आहे. मित्रांनो बघू शकता व्हाईट गोल खजिन्या. दादा खजिन्या कुठून खरेदी केलं? खरेदी म्हणजे आमचे मोठे शेट सांगतील तुम्हाला. नाशिक वरून खरेदी. दादा आपल्या बैलाची खरेदी वगैरे कुठून केली? आपण गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये नाशिकला आपले मित्र आहेत भगवान, त्यांच्याकडनं बैल घेतलेले. आपल्या भावासारखे संबंध आहेत. त्यांनी आपल्याला बैल दिलाय पलवाला, त्यांच्या लक्ष्मी. दादा बैलगाड्या क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी मैत्री पण चांगली लागते आणि आता सोन्यासारखा बैल दावणीला पण नाही, या क्षेत्रामध्ये जेवढं आपण दोस्ती यारी सांभाळू ना, शर्यत काय हार जीत आहे सर्व. सगळे जेवढे आहेत खेळाडू, जेवढे शर्यती, ते आपले मित्रच आहेत. आपण त्यांच्याशी प्रेमाने सगळ्या गोष्टी खेळू ना, त्यालाच मजा आहे. दादा नक्कीच ना कुठेतरी यश पण मिळते असं 100% जर आपली नीतिमत्ता साफ असेल ना, तर आपल्याला यश 100% म्हणजे 100% लाभणार आहे. भले हार होऊ दे, जीत होऊ दे. बैल चांगला असं आहे, फिटनेस पण चांगले, याला खुराक वगैरे काय असतं? आपला रेग्युलर काय जास्त काय नाही आम्ही हलत. आपले रेग्युलर जो खाना चालू असतो खिल्लार जातीचा, आपण तो जो आहे गुण आपण व्हॉट्सअपला बघता, त्या हिशोबाने आपण त्यांना घालतो. दादा नक्कीच ना कुठेतरी चांगला असा फिटनेस मध्ये पण बैल आहे. याचं घरी व्यायाम वगैरे कसं काय असतं? आमचे पोरं सकाळी संध्याकाळी, आता ऋषिकच झाला आमचा क्रिकेटपटू आहे नावाजलेला. तुम्हाला आता गोयली विभागामध्ये बायकर मॅन येतो, बायकर मॅन म्हणून त्याला आमच्या विभागामध्ये ओळखलं जात आहे. ते आम्ही त्यांना सकाळी संध्याकाळी आपली जी पोरं आहेत ती त्याला 2-3 किलोमीटर चालवत असतात. अशा प्रकारे आम्ही त्याचा फिटनेस ठेवतो. दादा आपला हा बैल कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पळाला आजपर्यंत? चांगल्या पहिल्यामध्ये पळाला आहे, नखऱ्यामध्ये पळालेले, असे चांगले टॉपचे पैरे आहेत त्यांच्यामध्ये पळालेले. दादा अशी इच्छा वगैरे आहे का कोणत्या चांगल्या अशा नंद्यामध्ये पळायची? आहे, इच्छा भरपूर आहे, पण पहिले आपण आपल्या स्वबलावर काहीतरी करून दाखवायचं आहे. मग आपण त्यांच्याकडे बैल मागू आणि मग त्यांच्यात पळू. दादा आजचं नियोजन वगैरे कसं आहे गाडीचं? आहे आपला एक आपल्याच गावातले आहेत, आमचे मामा आहेत, त्यांना आपण बैल दिलेले आहे. आपला बैल दाखवू नये, त्यांची बैल एक बैल दाखवून शरद जमलेली बॅनर. दादा आपला बैलाचं नियोजन वगैरे असं कोण करतो? संकेत शरद आमचा भाऊ आहे, छोटा काकांचा मुलगा, तो करतो. आणि माझा मित्र आहे विठ्ठल देसले, त्याला विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. दादा बघा ना बैला बघा चांगला असा आहे, स्वभाव वगैरे कसं काय असतो बैलाचा? चांगला स्वभाव, कधी आजपर्यंत मान हलवत नाही. कोणताही माणूस जाऊ दे, काय जाऊ दे, बैलाला कधीच मारत नाही. त्याला तुम्ही जेवढं प्रेम प्रेम द्या तेवढाच तो प्रेम. आवाज दिला का अंगावर येतो. अंगावर येईल, काही विषय नाही. आणि आमचे आधार स्तंभ तुमच्या मागे उभे आहेत. आमचे बैलाचे मालक तुमच्या मागे आहेत, त्यांच्यावर बाईट द्या. बाईट घ्या हे रे थांबवता बाईट थांब. मित्र म्हणून काय बोलाल? तुम्हाला मित्र भेटले काय बोलू शकता? मित्र हे सगळे भावाचेच मित्र आहेत माझे सर्व. आणि बैलांचा नान त्यांनीच आम्हाला लावलंय, त्यासाठी आम्ही वासिनवरनं त्यांच्याकडे आलो. मित्र परिवार खूप लागतो आपला. खूप लागतो. मित्र नाही तर बैलगाडा शर्यतच नाही. नक्कीच. दादा आपला बैल कोणत्या साईडला पळतो? आपला पब्लिकला पण चालतो, आतून पण चालतो डावीला. जसं आपण आजपर्यंत पब्लिक आणि आतमध्ये डावीला हाकललेला आहे. या सगळ्या मित्रांची साथ आहे आपल्याला. चारी खांदे पळतो बैल. पळतो सगळीकडे, पण आजपर्यंत आपण त्याला पब्लिक आणि आतमधून घातलेलं आहे, नाराज नाही केला. दादा साधारण बैलाला ना बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना खर्च वगैरे खूप होतं. साधारण महिन्याला खर्च वगैरे किती होतो? खर्चाचा कसा आहे माहितीये का, आज हे भाऊ लोक आहेत, सगळी दोस्ती यारी आहे सगळ्यांचा. आमचा माझा एकट्याचा, माझ्या कोणत्या भावाचा बैल नाहीये, आमच्या दोस्ती यारीतला सगळ्यांचा बैल आहे. त्याच्यामुळे आम्हाला खर्चाचा आतापर्यंत काही असा वाटला नाही का आम्ही आमच्या बैलावर एवढा खर्च करतो. पण एक नक्की आहे, आमची सगळे आई बाप वडील सगळी फॅमिली बैलाला आमच्या एक कुटुंबासारखा जपळतात, मुलासारखा प्रेम देतात. त्याच्यामुळे आम्हाला खर्चाबद्दल तर आतापर्यंत काय वाटलं नाही. दादा नक्कीच ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं की घरच्यांचा पण सपोर्ट लागतो 100%. आता आमचे आई वडील तिकडं, मम्मी पप्पा आई आजोबा सर्व युट्यूब लाईव्ह बघून बसलात, टीव्हीला लाईव्ह लावलात, त्यांचे फोन चालू आहेत का आपली गाडी कधी खाली जाईल, कधी येईल, कधी लागेल, अशी एक उत्सुकता असते. हे बैलगाडा क्षेत्र आपला शेतकऱ्याचा नाद आपण जपत आलोय. आणि अशी आमची सगळे भाऊ लोक, आमची सगळी फॅमिली, आम्ही घरातली मंडळी आहेत का आम्ही ह्यो नाद जपत आलोय, बस बाकी काय नाही. दादा नक्कीच आपला तरुण पिढीबद्दल काय बोलू शकता या बैलगाडा क्षेत्रामध्ये? तरुण पिढीला एकच सांगणं आहे का बघा, आम्ही पण तरुणच आहोत, आम्ही पण या क्षेत्रामध्ये आलोय. आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलोपार्जितांनी आम्हाला नाद लावलाय. फक्त काही गोष्टीमध्ये हरपळून जाऊ नका, संयम ठेवा. संयम ठेवला का सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. दादा नक्कीच. आणि बैलाची म्हणजे एक विशेषता असते, कोणती तरी फाटी लगेची असते आणि त्याची आवडीची पण फाटी असते. आम्हाला आमच्या आतापर्यंत असं आम्हाला वाटतंय, आमच्या बैलाची आवडती फाटी म्हणजे बोनिवली फाटी आहे.
का त्या पाठीमध्ये आम्हाला बैलांनी कधी नाराज नाही केलं आणि आम्हाला असं वाटतंय की आमच्या इच्छेप्रमाणे बैल पळतो. आणि ती बोंडवली फाटीवाल्यांना आणि जे आपले प्रवीण दादा आहेत त्यांना पण सांगणं आहे की ती फाटी आपली लवकरात लवकर चालू करा. आम्हाला भरपूर इच्छा आहे त्या फाटीमध्ये पळायची. दादा नक्कीच तुमचा असा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचं पण. तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचा पण आभारी आहे आम्ही. धन्यवाद.